माझे वडील रस्त्यावरती भाजी विकायचे, नंतर देश सेवेसाठी आर्मीत जॉईन केलं त्यांनी, आणि नंतर ॲम्युनिशन फॅक्टरीला कामाला लागले. मी पण रस्त्यावरती सिम कार्ड विकले. तर आता राजकारणामध्ये येऊन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं की तुला मी आशीर्वाद देते की तू चांगला यशस्वी होशील. म्हणलो आजी खूप खूप आभारी आहे, पण मला म्हटलंय ना तू आहे ना राजकारणात येणं गरजेचं आहे. म्हणलो का? तुम्ही ज्यावेळेस राजकारणामध्ये आला, राजकारणात आल्यानंतर त्या व्यक्तीचा राजकीय वारसा पाहिला जातो. तर तुमच्या कोणतीही पार्श्वभूमी राजकारणाची नाही तरी सुद्धा तुम्ही राजकारणामध्ये कसे यशस्वी व्हाल? मला वाटतं आपण त्यांना झोपडपट्टी म्हणण्यापेक्षा त्यांना बस्ती म्हणणं गरजेचं आहे. नमस्कार, मी अमोल अवचिते आपलं सिविक मिरर मध्ये स्वागत करतो. पुणे महापालिका निवडणुकीची घोषणा अवघ्या काही दिवसात होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू केला जात आहे. फुलेनगर नागपूर चाळ प्रभाग क्रमांक 2 मधून सुधीर वाघमोडे यांचा देखील प्रचार जोरदार सुरू आहे. यांचं नाव सातत्याने चर्चेत आहे. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्ते. आपण पुणे महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहात. आपली प्रभाग क्रमांक 2 मध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. नेमके सुधीर वाघमोडे कोण आहेत हे आम्हाला कसं सांगाल? माझा एक अतिशय सामान्य कुटुंबात जन्म झाला. नागपूर चाळ सारख्या वस्तीमध्ये आम्ही राहिलो होतो. नंतर आम्ही टिंगरेनगरला राहिलो आलो. माझे वडील रस्त्यावरती भाजी विकायचे, नंतर देश सेवेसाठी आर्मीत जॉईन केलं त्यांनी, आणि नंतर ॲम्युनिशन फॅक्टरीला कामाला लागलं. मी पण रस्त्यावरती सिम कार्ड विकले. नंतर एक जुन्या बाजारातनं काउंटर आणलं. पहिलं दुकान टिंगरेनगर रोड नंबर 6 सरस्वती शाळेसमोर मी चालू केलं, आणि तिथनं हा बिझनेस चालू करत 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 आज स्केल करत करत आम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रभर 40 दुकानावरती आहोत. आणि समाजाने आम्हाला काहीतरी दिलंय आणि आपल्याला समाजासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे, म्हणून आज मी नगरसेवकच्या इलेक्शनसाठी उभं राहण्याचा विचार केलेला आहे. आपण व्यवसाय करत होतात, त्यानंतर आपण सरकारी नोकरी देखील होता असं म्हणता. तर आता राजकारणामध्ये येऊन तुम्हाला नेमकं काय साध्य करायचंय? लोकांची सेवा करणं हे माझी प्रायोरिटी आहे. मागील 15 वर्ष मी ऑलरेडी लोकांसाठी काम करत आलेलो आहे, समाजकार्य करत आलेलो आहे. नोकरीला असताना मी व्यवसाय वाढवला. मी नाईट शिफ्टला जायचो कामाला, आणि डेला आमचा कॉर्नर मोबाईलमध्ये थांबून काम करायचो. ते करत असताना असंख्य लोकांचे माझा संपर्क झाला. लोकांच्या अडचणी मला समजत राहिल्या, लोकांचे प्रॉब्लेम समजायचे मला, आणि मी तो प्रयत्न करायचो मान्यवरांच्या माध्यमातून ते सोडवण्याचा. पण कितीतरी वेळा अशी अडचणी यायची की प्रॉब्लेम सुटायचे नाही. तर मग करायचं तर काय. एक प्रसंग असा आला की एक वेळ होती, एक आजी आलत्या, त्यांचं एक हॉस्पिटलचं काम होतं. ते काम मी त्यांचं केलं, आणि ते केल्यानंतर त्या एवढ्या खुश झाल्या, आणि त्या आल्या मला परत भेटायला. त्यावेळी त्यांचं ते ऑपरेशन झालं. मी त्यांना हॉस्पिटललाही भेटायला गेलतो. नंतर ते त्यांच्या मुलाबरोबर नातवंडाबरोबर मला भेटायला आले दुकानावरती, आणि मला म्हटले आई की तुला मी आशीर्वाद देते की तू चांगला यशस्वी होशील. म्हणलो आजी खूप खूप आभारी आहे, पण मला म्हटलंय ना तू आहे ना राजकारणात येणं गरजेचं आहे. म्हणलो का? म्हटलं मी तुला ओळखत होती म्हणून तू माझं काम केलं, पण माझ्यासारख्या अशा असंख्य आज्या आहेत ज्या तुला ओळखत नाहीयेत, ज्यांचा तुझा परिचय नाहीये, संपर्क नाहीये. तर त्यांची कामं करण्यासाठी तुझ्यासारखे लोक असणं गरजेचं आहे. जर तू राजकारणात आला तर आमच्यासारख्या असंख्य लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही ज्यावेळेस राजकारणामध्ये आला, राजकारणात आल्यानंतर त्या व्यक्तीचा राजकीय वारसा पाहिला जातो. तर तुमच्या कोणतीही पार्श्वभूमी राजकारणाची नाही तरी सुद्धा तुम्ही राजकारणामध्ये कसे यशस्वी व्हाल? राजकारणामध्ये नवीन लोक आली पाहिजे, सुशिक्षित लोक आली पाहिजे, हे तर सगळ्यात फर्स्ट पॉइंट आहे. आणि जर तुम्ही जो पार्श्वभूमी म्हणताय तर आम्हाला बालकडूच आमच्या वडिलांकडनं मिळालेला आहे. माझे वडील ॲम्युनिशन फॅक्टरी खडकीमध्ये जॉईंट सेक्रेटरी होते. ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत ज्या पूर्ण भारतभर 40, त्याचे ते जॉईंट सेक्रेटरी होते इंटर कामगार युनियनचे. आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून लोकांचे इतकी कामगारांचे प्रश्न सोडवलेले आहेत. मॅनेजमेंटशी संवाद साधून त्यांच्या अडचणी कितीतरी भरत्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी लोकांच्या करून घेतलेल्या आहेत, उपोषण करून. तर ते आमच्यामध्ये ना लहानपणीपासून चालतं की लोकांना मदत करणं, लोकांचे कशी प्रश्न सोडवायचे, किंवा कसे प्रशासनाशी असो किंवा कुणाचेही कोऑर्डिनेशन करून कशा त्यांच्या आलेल्या प्रश्नांना उत्तर देणं हे काम होतं. आणि हे लहानपणापासूनच आमच्यात होतं. थोडक्यात तुमच्याकडं वारसा राजकारणाचा जरी नसला तरी समाजकारणाचा आहे असं तुम्ही म्हणताय? 100% आहे सर. आता याच भक्कम पायावरती आपण नगरसेवक पदाला निवडून जाणार आहात. तर नेमकं तुमचं ध्येय काय असणार आहे, उद्दिष्ट काय असणार आहे? नाही का, ध्येय तर एकच आहे. नगरसेवक म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नळ, गटार, रस्ते, ह्या तिन्ही गोष्टींचं काम करणारे ते सेवक आहेत. आणि
हे तर प्रायमा फेशिया ते त्यांचं बाय डिफॉल्ट कामच आहे, हे तर त्यांनी केलंच पाहिजे. पण आज ज्यावेळी मी मागील 6 महिन्यापूर्वी मला 1-2 जणांना इंटरव्ह्यू मध्ये विचारलं होतं, इलेक्शन लांब आहे, तुम्ही आता जनसंवाद यात्रा करताय, तर का इतकी घाई का करताय? तर मी म्हटलं नाही, मला आहे ना प्रभागामध्ये ज्यावेळी मी फिरेल, लोकांशी संपर्क करेल, त्यांच्याशी जनसंवाद होईल, मला त्यांच्या अडचणी माहिती पडतात, त्यांचे प्रॉब्लेम समजेल, त्यांना ऍक्च्युअली ग्राउंड लेवलला काय रिक्वायरमेंट आहेत हे समजेल. ते मागील 6 महिने मी हे ऑलरेडी केलं म्हणून मला लोकांच्या अडचणी समजल्या, प्रॉब्लेम समजल्या. तर जे मला आज फर्स्ट फेज मध्ये ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतात आपल्या प्रभागामध्ये, त्या आहे शिक्षण, कला आणि क्रीडा. जर तुम्ही बघितलं असं, मी सनी फुलमालींना भेटायला गेलो, मी भेटल्यानंतर सनी फुलमालींच्या तिथं भरपूर लोक आली आणि त्या गोष्टींना त्यांना काय म्हणतो एक पब्लिसिटी भेटली आणि लोकांना कळालं की सनी फुलमाली कोण आहेत. आणि ती एक कलाच होती ना, त्यांच्या क्रीडाच होती ना, त्या क्रीडासाठीच तर त्यांनी आज आपल्या देशासाठी एशियन गेम्स मध्ये त्यांनी गोल्ड मेडल आणलं होतं. तो माझा व्हिडिओ 35 लाख लोकांनी बघितला आणि लिटरली त्याला वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपल्सने फोन केले, आमदार गेले भेटायला, मंत्री गेले आणि सगळ्यांनी त्याला मदत केली आणि आज तो एक स्टेबिलिटीकडे आलेला आहे. असे सनी फुलमाली सारखे असंख्य लोक आहेत ज्यांना आज कुठला प्लॅटफॉर्म नाही आहे. आणि जे आज मला आपल्या प्रभागामध्ये दिसतं ना, ते इम्पॉर्टंट आहे शिक्षण. महानगरपालिकेच्या शाळा आहेत, पण तिथं शिक्षणाच्या दर्जाकडे कोण लक्ष देत नाही. तिथं जर कुणी लक्ष दिलं पाहिजे मुलांच्या शिक्षणाकडे, ओव्हरऑल त्यांच्या ग्रोथकडे, एक 360 डिग्री ग्रोथ होणं गरजेचं आहे, ज्यामध्ये त्यांचं शिक्षण, कला आणि क्रीडा तिन्ही गोष्टींचा संगम करून मुलांचा सर्वांगीण विकास करणं हे गरजेचं आहे. कारण की ना, आज जर तुम्ही बघितलं आमच्या प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या शाळा मागील 10 वर्षात कुठली नवीन शाळा नाही आलेली आहे, पण प्रायव्हेट स्कूल्स ओपन झालेले आहेत, इंटरनॅशनल स्कूल्स ओपन झालेले आहेत. आणि आज जर तुम्ही बघितलं, साधं तुम्ही नर्सरीत पण ऍडमिशन घ्यायला गेले प्रायव्हेट स्कूलला तर 30 ते 35 हजार रुपये मागतात. तर ह्या गोष्टीकड का लोक महानगरपालिकेच्या शाळेमध्ये नाही टाकत? कारण की त्यांना एक भीती आहे की त्या शिक्षणाचा दर्जा तेवढा चांगला नाहीये. ह्या गोष्टीवरती मी काम करेल सर. आपण सनीचं उदाहरण दिलं, सनीपर्यंत आपण पोहोचलात, सनीला मदत मिळाली, तो भविष्य त्याचं चांगलं होईल. आपलं प्रभाग क्रमांक 2 म्हटलं की हा प्रभाग एक मध्यमवर्गीय, उच्चभ्रू आणि झोपडपट्टीसारखा पण भाग आहे. तर ह्या 2 मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रूसाठी लोक काम करतातच, परंतु झोपडपट्टी भागधारकांसाठी आपण काय काम कराल आणि आपलं त्यासाठी काय संकल्प केलेला आहे? मला वाटतं आपण त्यांना झोपडपट्टी म्हणण्यापेक्षा त्यांना वस्ती म्हणणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळी आपण झोपडपट्टी म्हणतो तर त्यांना आपण आपल्यापासून काहीतरी वेगळं समजलं जातं आणि समाज पण त्यांना त्याच लेवलचं ट्रीट करतो. वस्ती लेवलला आज काय जर बघितलं गेलं ना, तर शिक्षणाचं महत्व नाही समजलं जातं. त्यांना आरोग्याच्या काळजी असते, त्यांच्या तिथं सगळ्या गोष्टीची घाण आहे, ड्रेनेज ओपन आहेत, गटर असतात, ह्या गोष्टीवरती काम करणं गरजेचं आहे त्यांच्या आरोग्यासाठी. आणि वस्ती लेवलला ज्यावेळी मुलं काम करतात ना, तर काय अडचण येते तुम्हाला सांगतो की काम करत असेल त्यांना आहे ना छोटंच काम मिळतं. कुठेतरी कोण डिलिव्हरीचं काम करतं, काम कुठलं छोटं मोठं नसतं, पण त्यांना ते काम करत असताना आहे ना कोणतरी गायडन्स करणारा नाही मिळत की आपल्याला कसं पुढे जायला पाहिजे, आपण कसं शिक्षण घेतलं पाहिजे. आज काय होतं वस्ती लेवलला की लोक घाई करतात की 5वी 6वी 7वी पर्यंत शिकायचं आणि कुठं तरी आहे ना छोटं मोठं काम करायला चालू करायचं. हे थांबवणं गरजेचं आहे. त्यांना पहिले शिक्षणाचं महत्व समजवणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्यांना नोकरी किंवा नोकरी निर्मिती करण्याकडे प्रोत्साहन करणं गरजेचं आहे. मी वस्ती लेवलला फिरतोय तर त्यांच्या अडचणी एकच आहे की त्यांना कुठं पाणी नाहीये, लाईट नाही आहे आणि ते घाबरतात की आमच्या मुलाला कुठल्या शाळेमध्ये टाकायचं असेल तर आमच्याकडे तेवढे पैसे नाहीये. ते ह्या मूलभूत गरजांवरती मी नक्की काम करेल. एक क्रंच आहे की महानगरपालिकेच्या शाळेच्या शिक्षणाचा दर्जा वाढवणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपण व्यावसायिकात गल्ली ते दिल्ली असा प्रवास करता, परदेशात देखील जाता, परंतु भविष्यात आपण नगरसेवक झाल्यानंतर या सगळ्या व्यापातून सर्वसामान्य नागरिकांना कशा प्रकारे वेळ द्याल? बघा, ओव्हरऑल सांगतो मी ना सिस्टम आणि प्रोसेसवरती बिलीव्ह करतो. मी नगरसेवक झाल्यानंतर पण मी प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे जर माझ्या कचेरीवरती माझ्या ऑफिसला लोक आले तर प्रत्येक डिव्हिजनसाठी एक माणूस असेल. समजा तुमचा एज्युकेशनचा प्रॉब्लेम आहे तर एज्युकेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक जण असेल, आरोग्य रिलेटेड असेल तर आरोग्यासाठी एक असेल, रस्त्या रिलेटेड प्रॉब्लेम्स असेल तर त्याच्यासाठी एक माणूस बसलेला असेल, पाणी रिलेटेड असेल तर तो असेल. म्हणजे जे काही समस्या आहेत त्या डिव्हिजनला, म्हणजे आज बिझनेसमध्ये तुमच्याकडे कसे प्रत्येक हेड असतो की HR असतो, नंतर तुम्हाला बिझनेस हेड आहे, नंतर टीम लीडर आहेत, मॅनेजर आहेत, असं मी एक प्रॉपरली सिस्टम स्ट्रक्चर डेव्हलप करेल. म्हणजे एक ऑफिसमध्ये इकोसिस्टम ठेवेल की समस्या आले की लोकांना बोर्डच दिसला पाहिजे
की बाबा तिथं मला आज हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्या पाण्याच्या प्रॉब्लेमसाठी मला ह्या माणसाला भेटायचंय. जसं तुम्ही बँकेत गेलं ते डिपॉझिट करण्याची ही जागा, कॅश विड्रॉलची ही जागा, आणि तुम्हाला लोन काढायचं असेल तर दुसरी जागा. हे ओव्हरऑल जसं सिस्टम असतं तसंच मी राजकारणामध्ये पण निवडून आल्यानंतर करेल. मी लोकांसाठी कंटिन्युअसली अवेलेबल असेल, कुठंच अडचण नाही येणार. आणि कारण की मी असं विचार करतो की नगरसेवक आहे ना, हा ओव्हरऑल लोकांच्या सेवक आहे. ते काही मोठं पद नाहीये. म्हणजे मला लोकांची कामं करायची, लोकांनी निवडून दिल्यानंतर लोकांची कामं करायची, तर आय शुड बी इझिली अवेलेबल. म्हणजे एक प्रॉब्लेम कुणाचा कुठला असू द्या, तर ते कसं झालं पाहिजे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह. आपण म्हणताय सिस्टम बसवणार, सगळ्या विभागानुसार आपण काम करणार, पण हे करत असताना सर्वसामान्यांना नगरसेवक हा नजरेसमोर असावा लागतो. जनमानसात जर हा नगरसेवक समोर असेल तर ते लोकांना आपलासा वाटतो. परंतु जर सुधीर हा सुटाबुटातला असतो, तो दिल्ली ते गल्ली प्रवास करतो किंवा परदेशामध्ये जातो, मग असं असताना तुमच्या जनमानसात तुम्ही कशा प्रकारे मिसळणार आहात? सर, तुम्हाला म्हणजे एक माझं उदाहरण सांगतो तुम्हाला, की मी आज पण जर सूटबूट मध्ये असेल ना, तर मी वेळ पडली तर मी पीएमटीनी पण जातो, मी रिक्षानी पण फिरतो, आणि मी मेट्रोनी पण फिरतो. मला असा कुठल्या गोष्टीचं हे नाही आहे की मी कुणापेक्षा काही वेगळा आहे. मी तुमच्यातलाच आहे, आणि मी वस्तीत राहिलेलो, मी शून्यात इथपर्यंत आलोय. मला काय असा कुठला वारसा नव्हता की आमची जनरेशन पण बिझनेसमध्ये ही फर्स्ट जनरेशन आहे. एव्हरीथिंग इज डेव्हलप बाय मी ओनली. मी असेल, माझी फॅमिली असेल, वी आर सगळ्यांनी आम्ही कलेक्टिव्ह मेहनत करून आम्ही ह्या लेवलला आलो. तर त्यामुळे मला असं कुठंच हे नाहीये की मला एक काहीतरी वेगळं तुम्ही ट्रीट केलं पाहिजे. मी तुमच्यातलाच आहे, कॉमन आहे. मला एक जे समजतं की लोकांशी मिळणं किंवा लोकांना भेटणं हे सगळ्यात म्हणजे मला आवडतं. तुम्हाला खरं सांगू का, मी आहे ना आज जे फिरतो किंवा काय ना, मी कुठल्याही मैत्रीला मिस करत नाही. मी कुणाच्या वाढदिवसालाही कायम जात असतो, कार्यक्रमाला जात असतो. मी बिलीव्ह करतो की एखाद्याच्या सुखात जाणं मला वेळ न मिळाला तर मी नाही गेलो तरी ठीक आहे, पण ज्यावेळी कोण एखादा दुःखात असतो त्यावेळी मी ऑलवेज फ्रंट लाईन मध्ये उभा असणार, आणि मी असतोच. आपण हे सर्व सांगता, परंतु मला एक असं विचारायचं तुम्हाला विचारायला आवडेल, व्यावसायिकाला राजकारण जमेल का? आणि त्याला जोडून व्यावसायिक हा प्रत्येक गोष्टीमध्ये नफा तोट्याची गणित मांडत असतो. सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, असं तर आपलं काही धोरण नाही ना? सर, आज तुम्ही माझ्याकडे आले, तुम्ही बघितलं माझं ऑफिस, बघितलं माझा बिझनेस, बघितला माझे शोरूम्स बघितले. माझे संपूर्ण महाराष्ट्रभर 40 शोरूम आहेत. आज नगरसेवक होतो तर तो काय करतो, पहिल्या 6 महिन्यामध्ये एक गाडी घेतो, नंतर या गाडीच्या काचा काळा करतो, म्हणजे लोकांना दिसला ना पाहिजे तो कुठं फिरतोय. तो नंतर दुसऱ्या वर्षी कुठेतरी फ्लॅट घेतो, घर घेतो, बंगला बांधतो, त्यांचा ते पोर्टफोलिओ असतं. आज ज्या मी परिस्थितीत आहे, माझ्याकडे ऑलरेडी गाडी आहे, एक सोडून 4 गाड्या आहेत, माझ्याकडे ऑलरेडी घर आहे, फार्म हाऊस आहे, एव्हरीथिंग इज सेटल्ड सर. आय एम व्हेरी मच हॅपी. म्हणजे आज मी माझ्या व्यवसायामध्ये, आमचा आयपीओ येणार आहे 2028ला, कॉर्नर मोबाईलचा एसएमई आयपीओ मी लॉन्च करणार आहे. तर मला सत्तेतनं पैशाचा हा प्रश्नच येत नाही, कारण की वी आर इन अ स्ट्रक्चर्ड वे. मला ह्या लोकांची सेवा करायची आहे, त्या गोष्टीला माझं जास्त प्राधान्य राहील. माझा बिझनेस तो ऑलरेडी स्टेबल आहे. आम्ही आज 40 दुकानावरती आहेत, ते ओव्हरऑली वाढत. म्हणजे आज जर मी इथं बसलोय तर मला माहिती आहे की माझ्या भोसरीमध्ये नवीन दुकान चालू होत आहे. मी मागील 6 महिने जर राजकारणात आहे तरी ऑलरेडी माझे 3 दुकानं नवीन चालू झाले. बारामतीमध्ये एक चालू झालं, डांगे चौकला एक चालू झालं, वारजेला एक चालू झालं. तर आणि ती सिस्टम आहे ती ऑलरेडी माझे चालू आहे. व्यवसाय हा माझा सेट आहे, काही अडचण नाही. मी तुम्हाला एवढं सांगेल की ना, समाजाने आम्हाला काहीतरी दिलंय. म्हणजे आम्ही शून्यात इथपर्यंत आलो, म्हणजे रस्त्यावरचे सिम कार्ड विकतो. तरी आज कॉर्नर मोबाईल एस्टॅब्लिश कोणामुळे झालं, हे समाजामुळे झालेलं नाही. हे सर्व होत असताना आपण प्रचार करताय, लोकांना भेटताय, परंतु आपल्या पाठीमागे अद्यापपर्यंत कोणत्या पक्ष दिसलेला नाहीये, पक्ष चिन्ह दिसलेलं नाहीये. तर एक उत्सुकता आहे की आपण नेमकं कोणत्या पक्षातून या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? नक्की पक्ष हा असणं गरजेचं आहे. आणि मी आता माझं पहिली प्रायोरिटी ह्या गोष्टीकडे आहे की आपण आपली लाईन मोठी करायची, आपण लोकांपर्यंत पोहोचायचं, लोकांशी जनसंपर्क वाढायचा, लोकांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आपले काम करायचे. कार्यक्रमांच्या माध्यमात जसं आम्ही सुरुवात जर मी विचार केला तर माझी संवाद यात्रा केली, त्यानंतर मी जनसंवाद मेळावा ठेवला, त्यानंतर आम्ही जे
मोफत नेत्र तपासणी शिबिर ठेवलंय, ज्यामध्ये कमीत कमी आम्ही 3,300 लोकांना तपासणी केली आणि 2750 का 2760 लोकांना आम्ही मोफत चष्मे वाटले आणि 83 लोकांचे आम्ही मोत्याबिंदचे ऑपरेशन करून घेतले. तर ह्या ओव्हरऑल आम्ही संपर्कामध्ये मग नंतर असंख्य कार्यक्रम असो, मिसल पे चर्चा असो, शाळेतले विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिका, मी तुम्हाला काय सांगतो, आज आमच्या प्रभागामध्ये विद्यार्थी डेफिनेटली आहेत, पण मी तुम्हाला काय सांगितलं की महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवायचा आहे, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी येण्यासाठी प्रोत्साहन करायचं आहे, त्यांच्या शिक्षणाचा स्तर उंचवायचा आहे, मुलांना किंवा मुलांच्या पालकांना हा आत्मविश्वास येणं गरजेचं आहे की महानगरपालिकेच्यामुळे चांगलं शिक्षण मिळतं. तर त्यासाठी आम्ही जे शाळेचे विद्यार्थी आहेत महानगरपालिकेचे, त्यांना 2000 बॅग दिल्या आणि तिथे एक व्याख्यान ठेवलं आपण, शिवव्याख्याते योगेश गोसावी सरांना बोलवलं, ज्यांनी शिवराया, फुले, शाहू, आंबेडकर आणि आम्ही यावरती व्याख्यान दिलं. मुलांना त्यांनी मार्गदर्शन केलं किंवा मुलांच्या पालकांनाही मार्गदर्शन केलं की कसं आपण जगायचं असतं, कसं शिक्षण घ्यायचं असतं किंवा कसं एकत्रित राहून सगळ्या घरांनी कुटुंबानी पुढे जायचं असतं. हे सगळं करत असताना म्हणजे तुम्ही जो मला पहिलं विचारलं होतं की तुम्ही राजकारणामध्ये काय पैसे कमवायला आला, सर माझ्याकडे तर पैसा ऑलरेडी आहे हो, पैसा पहिलाच आहे. म्हणजे लोक राजकारणात येतात ते पैसे कमवतात, पण माझ्याकडे पहिलेच पैसे आहेत आणि मी आज राजकारणात आलोय. तर पैसे कमवण्यासाठी माझी दुकानं, माझी सिस्टम ते ऑलरेडी आहेत सर, 40 दुकानं रन करतो, म्हणून राजकारणात मला पैसा नाही कमवायचा आहे. आणि हो, तुम्ही जे मला म्हटले पक्ष, आणि नक्कीच मी तुम्हाला लवकर कळेल कुठला आहे जो माझ्या आयडिओलॉजीला मॅच होणारा असेल पक्ष, की जिथं लोकांसाठी काम करणारा पक्ष असेल, पक्षाची आयडिओलॉजी असेल की आपल्याला कसं समाजाला पुढे घेऊन यायचं आहे, त्या पक्षाबरोबर मी नक्कीच उडत. आपण शेवटी मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी एवढंच सांगेल की राजकारणामध्ये तुम्ही एज्युकेटेड लोकांना संधी देणं गरजेचं आहे, जे तुम्हाला तुमच्यासारखं असेल, तुमच्यात मिळणारा असेल, तुमच्यात मिसळणारा असेल, तुम्हाला एका फोनवरती अवेलेबल असेल, अशा लोकांनाच त्यांनी मतदान करणं गरजेचं आहे. तर आपल्यासोबत होते सुधीर वाघमोडे, हे सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये आहेतच. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण त्यांच्यासोबत सातत्याने संवाद साधणार आहोत. सध्या त्यांनी कोणता पक्ष असेल हे गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी येणाऱ्या काळात ते आपल्या समोर येईलच. आपण त्यांना नगरसेवक पदासाठी शुभेच्छा देऊयात. धन्यवाद सर. थँक्यू.